last video, we studied the role of microbes in production of vitamins, in production of antibiotics, and in production of gibberellins in topic enhancement of food production. Now, we are going to see a new point from this topic, and the name of point is microbes in sewage treatment. Sewage means waste water, ज्याला आपण सांडपाणी असं म्हणतो. Sewage is a waste water carried off in a drainage. गटारांमध्ये जे सांडपाणी वेगवेगळ्या स्रोतांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळतं त्याला सिवेज असं म्हटलं जातं. This sewage consists municipal waste, industrial waste, human excreta, animal dung, household waste, dissolved organic matter, pathogenic microbes like bacteria, viruses, protozoans, nematodes, and fungi, dissolved toxic, organic and inorganic chemicals, hospital waste, pharmaceutical waste, and tannery. म्हणजे या सांडपाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून जे सांडपाणी किंवा जे टाकाऊ पदार्थ आहेत या सगळ्यांचा समावेश या सिवेज मध्ये होत असतो. त्याचे हे काही एक्झाम्पल्स आहेत. Then we are going to see a composition of a sewage. Sewage consists 99.5% to 99.9% water and 0.1 to 0.5% inorganic and organic matter. बघा म्हणजे सिवेज मध्ये जास्तीत जास्त हे पाण्याचं प्रमाण आहे आणि 0.1 to 0.5% हे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये असतं. पण हे कंपोजिशन आहे हे फिक्स आहे का? नो, इट इज नॉट फिक्स. दिस कंपोजिशन ऑफ सिवेज इज डिपेंड्स ऑन टाइप ऑफ वेस्ट. आता आपण मगाशी टाइप त्या ठिकाणी वेस्टचे बघितले. मग त्याच्यामध्ये टेक्सटाईल आहे, केमिकल आहे, फार्मास्युटिकल्स, डेअरी, कॅनिंग, टॅनरी, ऑइल, रिफायनरीज अँड मीट इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून जे वेस्ट वॉटर येतं किंवा सांडपाणी जे निघतं, सिवेज येतं, त्या टाईपवर याचा कंपोजिशन अवलंबून असतं. देन वी आर गोइंग टू सी अ न्यू पॉइंट, मायक्रो ऑर्गॅनिझम इन सिवेज. There are different microorganisms like bacteria, algae, viruses, fungi, protozoan, nematodes are present in sewage. मगाशीच आपण हे पाहिलं की ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सांडपाण्यामध्ये असतात. This raw sewage consists millions of bacteria per milli like coliforms, fecal, streptococci, anaerobic bacilli. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत कॅलिफॉर्म्स आहे, फिकल, स्ट्रिप्टोकोकाय, अनएरोबिक बॅसिलाई या बॅक्टेरियांचा समावेश या सिवेजमध्ये होतो. सो इट इज नेसेसरी टू रिमूव्ह दिस ऑर्गॅनिक मॅटर, इनऑर्गॅनिक साल्ट्स फ्रॉम द सिवेज अँड धिस वॉटर कॅन नॉट डायरेक्टली डिस्चार्ज इन अ नॅचरल वॉटर रिझर्वायर्स लाईक रिव्हर, stream, lake, etc. So it is treated in a sewage treatment process. In short, it is called as a STP. बघा ह्या सिवेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, याच्यामधले काही डिसीज कॉझिंग आहेत. मग याच्यामुळं हे पाणी आपण डायरेक्ट एखाद्या फ्रेश पाण्याच्या स्रोताला, नैसर्गिक स्रोताला हे आपण त्याच्यामध्ये मिसळू शकत नाही. त्यासाठी याच्यावरती प्रक्रिया करावी लागते आणि ती प्रक्रिया सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस द्वारे केली जाते. दिस सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस इन्क्लूड्स 4 स्टेप. याच्या 4 स्टेप आहेत. 1 प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, 2nd प्रायमरी ट्रीटमेंट विच इज कॉल्ड ॲज अ फिजिकल ट्रीटमेंट, 3rd वन सेकंडरी ट्रीटमेंट विच इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल ट्रीटमेंट अँड 4th वन टर्शरी ट्रीटमेंट. या 4 ट्रीटमेंट मधून पास झाल्यानंतर सिवेज वॉटर नॅचरल वॉटर बॉडीमध्ये डिस्चार्ज करता येतं. देन वी आर गोइंग टू सी दीज स्टेप्स वन बाय वन. फर्स्ट, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट कन्सिस्ट 2 स्टेप. 1 स्क्रीनिंग अँड 2nd वन ग्रीट चेंबर. पुन्हा ह्याच्यामध्ये 2 स्टेप झाल्या. त्यामधली आपण पहिली पाहूया, स्क्रीनिंग. आता स्क्रीनिंग म्हणजे काय? तर आता बघा थोडक्यात स्क्रीनिंग मध्ये काय केलं जातं,
स्क्रीनिंगमध्ये जे फ्लोएटिंग डेब्रिस आहे, जे तरंगणार आहे किंवा मोठे पार्टिकल्स जे आहेत ते फिल्टर करून त्या ठिकाणी त्या सिवेजमधून काढून टाकले जात असतात. बघा स्क्रीनिंगमध्ये काय होतं, सस्पेंडेड ऑब्जेक्ट्स, कोर्स अँड सॉलिड ऑब्जेक्ट्स फिल्टर्ड अँड रिमूव्ड बाय पासिंग सिवेज थ्रू स्क्रीन्स ऑर नेट. एखाद्या जाळीमधून किंवा गाळण्यामधून हे सिवेज फिल्टर केलं जातं, गाळलं जातं आणि त्याच्यामधून कोर्स ऑब्जेक्ट्स असतील किंवा सॉलिड वेस्ट असेल तर ते त्यामधून रिमूव्ह केलं जातं. सो फ्लोएटिंग ऑब्जेक्ट्स हेल्ड बॅक इन अ स्क्रीनिंग चेंबर. तरंगणारे पदार्थ त्या चेंबरमध्ये राहतात. अँड इट इज डन बिफोर बायोलॉजिकल ट्रीटमेंट. सगळ्यात पहिल्यांदा हे केलं जातं बायोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी, म्हणजे त्या ठिकाणी पुढच्या ट्रीटमेंटसाठी पाठवण्या अगोदर या ठिकाणी स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. देन सेकंड स्टेप इज अ ग्रीट चेंबर. इट डन आफ्टर स्क्रीनिंग. हे कधी केलं जातं, स्क्रीनिंग झाल्यानंतर. आफ्टर स्क्रीनिंग फिल्टर्ड सिवेज पास्ड इन series of grit chamber which consist large stones or pebbles and brick ballast. बघा ग्रीट चेंबर मध्ये मोठे दगड, त्या ठिकाणी गोटे असतात, विटांचे तुकडे असतात आणि त्याच्यामधून हे सिवेज किंवा हे सांडपाणी त्याच्यामधून पास केलं जातं. ह्याच्यामुळे काय होतं, इन सच अ वे कोर्स पार्टिकल्स सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी. गुरुत्वीय बलामुळे याच्यामधले जे कोर्स पार्टिकल्स आहेत ते खाली जाऊन बसतात. अँड देन कोर्स पार्टिकल्स आर रिमूव्ड. देन दॅट सिवेज इज ट्रान्सफर फॉर नेक्स्ट ट्रीटमेंट, दॅट इज प्रायमरी ट्रीटमेंट, विच इज कॉल्ड अ फिजिकल ट्रीटमेंट. इट इज डन आफ्टर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. आफ्टर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट सिवेज पंप्ड इन अ large tank which is called as a primary sedimentation tank for sediment of a suspended solid or organic matter. आता हे जे सिवेज आहे हे मोठ्या टँक मध्ये पाठवलं जातं, त्याला सेडिमेंटेशन टँक असं म्हटलं जातं आणि तिथं त्याचं सेडिमेंटेशन होतं. सेडिमेंटेशन याचा अर्थ ती सिवेज निवळण्यासाठी मोठ्या टँक मध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरचं सॉलिड त्याच्यामधलं खाली तळाशी बसतं आणि त्या ठिकाणी त्याला सेडिमेंट असं म्हटलं जातं. बघा 50 to 70% सॉलिड्स सेटल डाऊन अँड 30 to 40% कॅलिफॉर्म्स ऑर्गॅनिझम आर रिड्युस्ड. 50 ते 70% सॉलिड हे सेटल होतं आणि त्याच्यामुळे 30-40% कॅलिफॉर्म्स ऑर्गॅनिझम ह्याच्यामधून रिड्यूस होतात, कमी होत असतात. द ऑर्गॅनिक मॅटर सेटल डाऊन इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी स्लज. खाली जो गाळ बसतोय त्या गाळाला प्रायमरी स्लज असं म्हटलं जातं. देन इट इज रिमूव्ड मेकॅनिकली बाय ऑपरेटेड डिव्हायसेस. इट रिमूव्ड बाय मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हायसेस. आता हे कशामधून काढायचं, तर ह्याच्यासाठी मेकॅनिकल मशीन सारखे काही डिव्हाइस असतात आणि त्या डिव्हाइस मधून हे रिमूव्ह केलं जातं. देन सुपरनटंट, दॅट इज प्रायमरी इफ्लुएंट, कन्सिस्ट dissolved organic matter and microorganisms which passed for a secondary treatment. आता याच्यानंतर परत काय केलं जातं, तर हे जे आहे प्रायमरी इफ्लुएंट ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हे पुढच्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं. देन वी आर गोइंग टू सी अ सेकंडरी ट्रीटमेंट विच इज अ बायोलॉजिकल ट्रीटमेंट. This primary effluent is passed in a large tank called as a aeration tank. आता याच्यातून हे इफ्लुएंट कुठं पाठवलं जातं, मोठ्या टँक मध्ये, त्या टँकला एरिएशन टँक असं म्हटलं जातं. हिअर दिस इफ्लुएंट एजिटेड कॉन्स्टंटली अँड मेकॅनिकली अँड एअर इज पंप्ड इन इट. त्याच्यामध्ये गेल्यानंतर काय केलं जातं, इट एजिटेड मेकॅनिकली. एजिटेट म्हणजे ढवळणे, मशीनच्या साह्यानं हे ढवळलं जातं. अँड एअर इज पंप्ड इन इट, त्याच्यामध्ये हवा भरली जाते. So, growth of aerobic microorganism takes place and it forms floor. आता सतत ढवळल्यामुळं आणि त्याच्यामध्ये हवा गेल्यामुळं इथं एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझमची वाढ होते. एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स आर द मायक्रोऑर्गॅनिझम्स विच रिक्वायर एअर फॉर रेस्पिरेशन. ज्याला रेस्पिरेशनसाठी एअरची गरज आहे त्याला एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला फ्लॉक्स असं म्हटलं जातं.
देन व्हॉट आर फ्लॉक्स? आता हे फ्लॉक्स म्हणजे काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण बघूया. द फ्लॉक्स आर masses of bacteria held together by slime and fungal hyphae to form a mesh-like mass. फंगायचं व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर त्याला हायपी असं म्हटलं जातं. तर हे फंगल हायपी आणि स्लाइम मोल्ड ह्याच्यामुळं त्यांच्या मास जो झालेला आहे, त्याचं जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याच्यामुळं मेश सारखं किंवा जाळ्यासारखं एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला फ्लॉक्स असं म्हटलं जातं. Flocks are masses of bacteria held together by slime and fungal hyphae to form mesh-like mass. Then, aerobic microorganism consumes organic matter in effluent for their growth. So, BOD of effluent is reduced. आता हे फ्लॉक्स किंवा हे एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स जे तयार झाले हे काय काम करतात? These aerobic microorganisms consume the dissolved organic matter in the effluent. पाण्यामध्ये जो ऑर्गॅनिक मॅटर डिझॉल्व्ह आहे, विरघळलेला आहे, तो ते कंझ्युम करतात, वापरतात त्यांच्या वाढीसाठी. आणि त्यामुळं त्या पाण्याची बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ही कमी होते, रिड्यूस होते. देन दिस water is transferred for next treatment, that is tertiary treatment. This BOD reduced water or effluent is passed in a large tank called as a settling tank. आता BOD कमी झालेलं जे पाणी आहे हे पाणी एका मोठ्या टँक मध्ये पाठवलं जातं, त्याला सेटलिंग टँक असं म्हटलं जातं. Here these bacterial flocks are settled down and which is called as a activated sludge. आता याच्यामध्ये जे एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझमचे जे बॅक्टेरियल फ्लॉक्स तयार झाले हे सेटल डाऊन होतात. सेटल डाऊन म्हणजे खाली तळाशी जाऊन बसतात, त्याला ऍक्टिव्हेटेड स्लज असं म्हटलं जातं, त्याला सेडिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. देन स्मॉल पार्ट ऑफ स्लज इज पास इन अ एरिएशन टँक ऍज अ इनॉक्युलम. बघा, एरिएशन टँक मध्ये नवीन एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझमची वाढ होण्यासाठी या ऍक्टिव्हेटेड स्लज मधला काही भाग या एरिएशन टँक मध्ये पाठवला जातो. अँड मेजर पार्ट पंप्ड इन अ लार्ज टँक कॉल्ड ॲज अ अनएरोबिक स्लज डायजेस्टर. आणि त्याच्यातला जास्त भाग जो आहे हा मोठ्या टँक मध्ये पाठवला जातो, ज्याला अनएरोबिक स्लज डायजेस्टर असं म्हटलं जातं. म्हणजे हा ऍक्टिव्हेटेड स्लज डायजेस्ट करण्याचं काम करतो आणि हा अनएरोबिक आहे म्हणून त्याला अनएरोबिक स्लज डायजेस्टर असं म्हटलं जातं. अनएरोबिक आहे म्हणजे याच्यामध्ये एअर प्रोव्हाइड केलेली असत नाही. इन दिस टँक अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रोज अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंगाय इन द स्लज. या स्लज डायजेस्टर मध्ये काय होतं? अनएरोबिक कंडिशन आहे, त्यामुळे तिथं अनएरोबिक बॅक्टेरियांची वाढ होते. अँड दे डायजेस्ट द एरोबिक बॅक्टेरिया अँड फंगाय इन द स्लज. त्या ऍक्टिव्हेटेड स्लज मध्ये जे फ्लॉक्स आहेत, जे एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगाय आहेत, त्याला डायजेस्ट करण्याचं काम या ठिकाणी हे अनएरोबिक बॅक्टेरिया करत असतात. अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रोज अँड डायजेस्ट बॅक्टेरिया अँड फंगाय इन द sludge. During this digestion, gases like methane, hydrogen sulfide, CO2, etc. are produced. हे डायजेशन होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस याच्यामध्ये तयार होत असतात. देन दिस डायजेस्टेड स्लज इज डिस्पोज्ड. हे जे स्लज आहे ते डिस्पोज केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते. अँड the effluent or clear water released in a natural water body like rivers, streams after chlorination. आणि जे क्लिअर वॉटर राहिलेलं आहे ते नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामध्ये, मग त्यामध्ये रिव्हर आहे, स्ट्रीम आहे, लेक आहे, याच्यामध्ये सोडलं जातं आफ्टर क्लोरिनेशन. मग क्लोरिनेशन कशासाठी करायचं? क्लोरिनेशन किल्स द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. क्लोरिनेशन त्या इफ्ल्युएंट मध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणजे डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहेत त्याला नष्ट करण्याचं किंवा त्याला किल करण्याचं काम करत असतात. अशा पद्धतीनं या 4 ट्रीटमेंटद्वारे सिवेजला ट्रीटमेंट दिली जाते आणि मग ते पाणी नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडलं जातं. इट इज अ डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. आता आपण जे बघितलं याचं सगळं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा,
पहिलं वेस्ट वॉटर कशासाठी पाठवलं? प्रिलिमिनरी ट्रीटमेंटसाठी. प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये 2 स्टेप येतात, एक स्क्रीनिंग आणि दुसरं ग्रिड सेटिंग. आता पहिलं स्क्रीनिंग मध्ये काय केलं आपण? सस्पेंडेड ऑब्जेक्ट्स आर फिल्टर्ड अँड रिमूव्ड बाय पासिंग द सीवेज थ्रू स्क्रीन्स ऑर नेट्स. त्या ठिकाणी स्क्रीन मधून किंवा नेट जाळीमधून ते सीवेज ट्रान्सफर केलं आणि त्याच्यामधील फ्लोईंग ऑब्जेक्ट रिमूव्ह केलं. देन सेकंड वन ग्रीट सेटिंग किंवा ग्रीट चेंबर. याच्यामध्ये काय केलं गेलं? हे स्क्रीनिंग झालेलं सीवेज आहे, हे ग्रीट चेंबर मधून पास केलं की ज्याच्यामध्ये स्टोन्स आहेत, पेबल्स आहेत, ब्रिक बॅलस्ट आहेत, ज्याच्यामध्ये कोर्स पार्टिकल्स तळाशी ग्रॅव्हिटीमुळे जाऊन बसतात आणि ते त्याच्यातून रिमूव्ह होतात, निघून जातात. नंतर हे सीवेज कुठं पाठवलं? सेकंड ट्रीटमेंटसाठी, ज्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट किंवा फिजिकल ट्रीटमेंट असं म्हणतो. ह्याच्यामध्ये काय केलं? हे जे सीवेज आहे ते मोठ्या टँकमध्ये पाठवलं, त्याला सेडिमेंटेशन टँक असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये 50 ते 70% सॉलिड हे तळाशी जाऊन बसतं आणि 30 ते 40% कॅलिफॉर्म्स ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये कमी होत असतात. जो सेटल झालेला भाग आहे त्याला प्रायमरी स्लज असं म्हटलं जातं आणि तो वेगवेगळ्या मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हाइसनं त्या ठिकाणी रिमूव्ह केला जातो. देन त्याच्यामध्ये हे जे आहे त्याच्यानंतर हे सीवेज पुढच्या ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं, त्याला सेकंडरी ट्रीटमेंट असं म्हणतात. सेकंडरी ट्रीटमेंट ही बायोलॉजिकल आहे. ह्याच्यामध्ये हे प्रायमरी इफ्लुएंट जे इथं तयार झालेलं आहे, हे प्रायमरी इफ्लुएंट मोठ्या टँकमध्ये पाठवलं जातं, त्याला एरिएशन टँक असं म्हटलं जातं. या टँकमध्ये ते कॉन्स्टंटली एजिटेट केलं जातं मेकॅनिकली, मशीनच्या सहाय्यानं सतत ढवळलं जातं अँड एअर इज पंप्ड इन इट आणि त्याच्यामध्ये हवा घातली जाते. त्यामुळे काय होतं? सो ग्रोथ ऑफ एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस अँड दे प्रोड्युसेस फ्लॉक्स. एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होते आणि त्याला फ्लॉक्स असं म्हटलं जातं. फ्लॉक्सची आपण डेफिनेशन सांगितलेली आहे. फ्लॉक्स आर द मासेस ऑफ बॅक्टेरिया हेल्ड टुगेदर बाय स्लाइम अँड फंगल हायपी टू फॉर्म मेश लाईक मास. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात? These microorganisms consume dissolved organic matter for their growth and so BOD of water is reduced. आणि त्यामुळे BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ही पाण्याची रिड्यूस होते, कमी होते अँड देन दिस वॉटर दिस सीवेज इज ट्रान्सफर फॉर द नेक्स्ट ट्रीटमेंट. पुढच्या ट्रीटमेंटसाठी ते त्या ठिकाणी पाठवलं जातं. ती आहे टर्शरी ट्रीटमेंट. आता टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? दिस BOD रिड्युस्ड वॉटर इज ट्रान्सफर इन टू लार्ज टँक कॉल्ड ॲज अ सेटलिंग टँक. त्याला म्हटलं जातं सेटलिंग टँक. इथं सगळे बॅक्टेरियल फ्लॉक्स सेटल होण्यासाठी ठेवले जातात, निवळण्यासाठी ठेवले जातात आणि निवळलेले जे फ्लॉक्स आहेत त्याला ऍक्टिव्हेटेड स्लज असं म्हटलं जातं. ह्या ऍक्टिव्हेटेड स्लज मधला छोटा भाग, काही भाग हा एरिएशन टँकमध्ये इनॉक्युलम म्हणून पाठवला जातो आणि मोठा जो भाग आहे तो अनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये पाठवला जातो. अनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते डायजेस्ट होतात, अनएरोबिक बॅक्टेरियाची ग्रोथ होते, अनएरोबिक बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरियाला डायजेस्ट करतात आणि हे होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस त्या ठिकाणी रिलीज होतात. मग त्याच्यामध्ये मिथेन आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे, CO2 आहे, ह्या सगळे गॅसेस त्यामध्ये रिलीज होतात. देन दिस डायजेस्टेड स्लज इज डिस्पोज्ड. डायजेस्टेड स्लज आहे ते काय केलं जातं? डिस्पोज केलं जातं, नष्ट केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते अँड द वॉटर or effluent is released in a natural water body, natural water reservoir. नैसर्गिक स्रोतामध्ये हे पाणी सोडलं जातं. त्याच्यावर क्लोरिनेशन केलं जातं. क्लोरिनेशनचं फंक्शन काय आहे? क्लोरिनेशन किल्स द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. वॉच दिस व्हिडिओ अँड सॉल्व असाइनमेंट ऑन इट. थँक यू.